तब्बल 25 वर्षानंतर नाशिकमध्ये द बॉम्बे सर्कसचे आयोजन करण्यात आलंय. 6 फेब्रुवारी पासून या सर्कसची सुरुवात झाली असून 6 मार्च पर्यंत सर्कस डोंगरे वसतिगृह मैदानावर असणार आहे. यात रशियन कलाकारी दाखवण्यात आली आहे. आधी द बॉम्बे सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ दाखवले जायचे, मात्र राज्य सरकारने प्राण्यांच्या कर्तबगारीवर बंदी घातल्याने आता त्यांनी रशियन कर्तबगारीवरच जोर दिलाय. नमस्ते, अभी हम द ग्रेट बॉम्बे सर्कस में हैं और हमारे साथ है द ग्रेट बॉम्बे सर्कस के मैनेजर. तो सर, जो पहले आपका जो सर्कस था और जो अभी सर्कस है तो उसमें क्या फ़र्क है? आपने कौन कौन से नए आइटम डाले, कौन कौन से नए करतब डाले हैं? हम लोग बॉम्बे सर्कस 25 साल के बाद नासिक में आया हुआ है. 25 साल से पहले हम लोग सर नासिक में गया था, उस टाइम थोड़ा सा जंगली जानवर का आइटम्स था. अभी वो नहीं है. उसके बदला में हम लोग विदेशी कलाकार, बहुत डेंजरस रोमांचक आइटम दिखाने वाला विदेशी कलाकार, मतलब अफ्रीका से टांसानिया और एथियोपिया और रशिया और चाइना, 4 जगह का विदेशी कलाकार का बहुत इंटरेस्टिंग आइटम है बच्चा लोग को देखने के लिए, परिवार को देखने के लिए. तो सर, इस सर्कस का टाइम और कितने दिन तक ये नासिक में रहने वाला है? हम लोग ये फरवरी 6 तारीख को शुरू किया था नासिक में. हम लोग मार्च एंड तक इधर रहेगा. हम लोग रोज़ाना 3 शो है, 1 बजे, 4 बजे, 7 बजे. ड्यूरेशन 2 घंटा 15 मिनट का है. सर, आपने जो हमें जो इंट्रोडक्शन दिया, आपका जो सर्कस के बारे में बताया, उसके लिए मैं आपका धन्यवाद करती हूँ. यावेळी सर्कसमध्ये काही ग्राहक आणि प्रेक्षक आले होते. त्यांना देखील द ग्रेट बॉम्बे सर्कस पाहण्यात फार मजा आली. यावर येथील काही लोकांनी देखील प्रतिक्रिया दिल्या. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण डोंगरे वसतिगृह मैदानातील द ग्रेट बॉम्बे सर्कस येथे आलो आहे आणि येथे काही प्रेक्षक आहेत ज्यांनी सर्कस पाहिला आहे, तर आपण त्यांच्याकडनं प्रतिसाद जाणून घेऊयात. द बॉम्बे ग्रेट सर्कल बघून खूप भारी वाटलं आणि खूप छान आहे. खूप वेगळे प्रकारचे त्यांनी शो दाखवले आणि वेगवेगळ्या कंट्रीचे सुद्धा लोक इथे परफॉर्म केलेला आहे त्यांनी, आणि खूप सुंदर वाटलं. खूप छान शो होता. तर मॅम, जे जोकरनी जे खेळ केले किंवा जे नाट्य होतं त्यांचं, तर तुम्हाला कसं वाटलं? खरं तर माझ्या मुलाला जोकर्स खूप आवडतात, त्याच्यामुळं मी हा शो बघण्यासाठी खास त्याला घेऊन आली. जे त्यांच्या वगैरे त्यांच्या खेळाशी संबंधित लहान मुलांना नवीन काहीतरी शिकायला पण भेटतं, त्यांचं पण एंटरटेनमेंट चांगला होतो. सो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल पण इथे सादर केले. डुप्लिकेट भालू पण होता, तो पण छान. आम्हाला बघून खूप एंटरटेनमेंट झाला. तर इथे काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्या काही प्रतिसाद जाणून घेऊयात. तर महाराष्ट्र राज्यात प्राण्यांवर किंवा त्यांच्या खेळ करण्यावर किंवा त्यांची कर्तबगारीवर बंदी आणली, तर आपण आपल्यासोबत काही सर आहेत, आपण त्यांच्याकडनं याविषयी जाणून घेऊया. प्राण्यांवर बंदी जरी आणली तरी त्यांनी खूप छान शो केला. प्राण्यांवर बंदी असल्यामुळे त्यांनी डुप्लिकेट प्रकारचे प्राणी दाखवले, लोकांना मनोरंजन केलं. तर आणि कुत्रे म्हणा किंवा भालू म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दाखवले. त्याच्यात प्रेक्षक समाधानी झाले आणि आनंदी झाले. लहान मुलं पण उत्साही झाले. बस. तर आपल्यासोबत एक लहान मुलगी आहे, आपण तिच्याकडनं तिला कसं वाटलं सर्कस हे जाणून घेऊया. सर्कसमध्ये जे डॉगीने चांगले ट्रेनिंग केली होती ते खूप चांगले होते. मला ते खूप आवडले. जिम्नॅस्टिक एकदम भारी होतं. मी माझ्या फर्स्ट टाईम सर्कस पाहिलं. मला सर्कस खूप आवडलं. भालूने जे केलं काम, जोकरने काम केलं, ते पण खूप आवडलं. आपण आज द बॉम्बे ग्रेट सर्कसमध्ये आलो आहोत आणि या ज्या लोकांनी, ज्या प्रेक्षकांनी आपल्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल नाशिक लोकशाहीतर्फे मी त्यांचे धन्यवाद. तो अभी हम द बॉम्बे सर्कस के जो जोकर है उनके साथ है. तो सर, जब आप कर्तबगारी करते हैं, जब लोग तालियां बजाते तो आपको कैसा लगता है? बहुत अच्छा लगता है, खुशी मिलता है हम लोगों को. हम लोग प्रसन्न होते हैं. तो हम लोगों को वही एक तालीम, जो तालीम मिलती है वही हम लोगों का एक गिफ्ट है पब्लिक का. ताली बजता है तो मुझे भी खुशी आता है, अच्छा लगता है. काम करते हैं, जोकर का काम करते हैं. जो हम लोगों को टाइम मिलता है, थोड़ा ब्रेक मिलता है उस टाइम आइटम का, उस टाइम हम लोग कुछ ना कुछ कॉमेडी करते हैं, बच्चों को या पब्लिक को दिखाते हैं, खुश करते हैं. गैप मिलता है उस वक्त. अच्छा, तो देखिए, हम लोग जो कोई भी क्लाउन करते हैं, फारस करते हैं ना हम लोग,
यानी छोटे मोटे जो फारस करते हैं, कुछ भी करते हैं हम लोग, तो बच्चे लोगों को इंटरेस्ट आता है। एक रस्सी का फारस है हम लोगों को, खुद ही जंप मारने का, उछलने का, उसमें भी बच्चे लोगों को मज़ा आता है। बच्चे लोग भी आ जाते हैं जंप मारने के वास्ते, वो खुशी लगता है उन लोगों को, अच्छा लगता है इसके लिए। जे जोकर होते त्यांनी जी कर्तबगारी केली किंवा जी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाहीतर्फे मी त्यांचे धन्यवाद करते. बॉम्बे सर्कस हा दुपारी 1, 4 आणि संध्याकाळी 7 वाजता प्रत्येकी 1.5 तास भरतो. या सर्कसला तब्बल 104 वर्ष झाली आणि वेगवेगळ्या नामवंत लोकांनी या सर्कसला भेट देखील दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, नाशिक.